जय श्रीमाताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. आपण भक्तिपूर्वक श्रीमातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती ठेवूया. सहज मध्ये आपण श्रीमातांना बघायचं आहे. प्रसन्न चित्तानं श्रीमातांना पाहायचं आहे. यावेळी आपल्या डोक्यामध्ये जर कुठले विचार असतील तर आपण काढून टाकायचे, शांत करायचं मस्तक. आपल्या हृदयातली जी भीती आहे ती आपण काढून टाकायची. सगळे विचार आपण बाजूला सारायचे. पूर्णपणे मोकळं करायचं डोकं. थोडा वेळ हलकं करायचं. काही विचार करायचं नाही. 1 तासभर तरी आपण कुठलाही विचार न करता बसायचं. काही विचार करायचं नाही. म्हणजे व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाल्याचं आपल्या लक्षात येईल. काही आपल्या बाबतीत घडलं असेल, दुसऱ्याच्या बाबतीत घडलं असेल, अटॅचमेंट असेल, सगळं 1 तासभर बाजूला ठेवायचं. काही विचार करायचा नाही. म्हणजे ही पद्धत आहे की ध्यानाला बसताना आपण पूर्णपणे अगदी सतर्क होऊन बसायचं आहे. सतर्क होणे म्हणजे काय? आपल्या डोक्यामध्ये कुठे विचार चालू आहेत का ते पाहणे, ते काढून टाकणे. कुठली अटॅचमेंट आहे का ती काढून टाकायची. डिटॅच व्हायचं सर्वांच्या पासून. अलिप्तता. त्यासाठी हिमालयात जायची गरज नाही, कुठं बाहेर जायची गरज नाही. इथंच बसून आपण काय करायचंय, विचारापासून मुक्ती घ्यायची. एक क्षणभर का होईना आपण निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा. विचार आपली पाठ सोडत नाहीत हे जरी खरं असलं तरी देखील आपण निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे निर्विचारिता ही मिळवावी लागते आपल्याला जाणीवपूर्वक. कुठलाही विचार न करता लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. ज्या काय व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटामधून येत आहेत मातांच्याकडून, त्या आपण शोषून घ्यायच्या आहेत, खेचून घ्यायच्या आहेत. ज्या वेळेला आपण प्रसन्न चित्तानं बसतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं व्हायब्रेशन्स आपल्याला जास्त जाणवतात. साक्षात श्री माताजी आदिशक्ती आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांच्या समोर बसलोय, तर त्यांच्याकडून व्हायब्रेशन्स आल्याच पाहिजेत आपल्याला. काही जणांचं असं असतं की आप बसतात, फोटो समोर बसतात, सगळ्या गोष्टी करतात, परंतु व्हायब्रेशन जाणवत नाहीत. कारण भक्ती नाही. भक्तीशिवाय काहीही मिळत नाही आपल्याला. भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि सतर्कता पाहिजे की आपलं डोकं मोकळं पाहिजे, हृदय स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. मग कुठे आत्म्याचा दिवा त्या ठिकाणी पेटलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून निर्विचार व्हायचं, काही विचार करायचा नाही डोक्यामध्ये. ही पहिली स्टेप आहे आपली की कुठलाही विचार न करता बसणे. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. नाहीतर डोक्यामध्ये विचार, हृदयामध्ये अटॅचमेंट आहेच आणि आम्ही ध्यानाला बसलोय, तर त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. आपल्याला ध्यान करायचंय म्हणजे काय करायचं पण बघायला पाहिजे ना. किंवा आमची हृदय स्वच्छ झाले की नाही हेही पाहायला पाहिजे. म्हणजे हे सर्व करत असताना, ध्यान करत असताना ही सतर्कता आम्ही बाळगली पाहिजे की आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार येऊ नये, कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट आम्हाला येऊ नये. हे आपण पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. म्हणून सतर्कतेनं बसायचं आहे आपल्याला. मातांच्याकडे तर पाहायचंच आहे, परंतु लक्ष व्हायब्रेशन्स वरती पाहिजेत. हे महत्वाचं आहे. म्हणून व्हायब्रेशन्स मध्ये हळूहळू जसा बदल होत जातो ना, तिकडं आपलं लक्ष पाहिजे. जसा बदल होत जातो, जसं ध्यानाला बसण्यापूर्वी व्हायब्रेशन्स किंवा ध्यान चालू असतानाच्या व्हायब्रेशन्स किंवा आपण जिथं चित्त देतो तिथल्या व्हायब्रेशन्स, हे सगळं चित्तावरती अवलंबून आहे. आपलं चित्त कुठं देणार आहे, त्या व्हायब्रेशन्स आपल्या हातावरती येणार आहेत. जसं काल आपण बघितले, एखाद्या साधकावरती समजा आपण चित्त टाकलं किंवा चित्त गेलं आपलं, तर त्यांच्या व्हायब्रेशन्स लगेच आपल्या हाताच्या बोटावरती येतील. म्हणजे चित्त किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे चित्ताला आपण
अगदी योग्य दिशेनंच लावलं पाहिजे. म्हणजे त्याला कायम शस्त्राच्या वरती ठेवणं गरजेचं आहे. बाकी कुठेही चित्त घालता उपयोगाचं नाही. इकडे चित्त घाला, तिकडे घाला. असं कधीही काहीही करायचं नसतं सहजोग्याने. योगी माणसं आहे आपण. तर आपलं चित्त एकतर भूमीवरती पाहिजे किंवा आकाश तत्वावरती पाहिजे. म्हणजे शस्त्राच्या वर पाहिजे. या 2 गोष्टी सोडल्यात तर बाकी कुठेही आपण लक्ष द्यायचं काही कारण नाही आहे. आणि लक्ष जरी दिलं तरी प्रतिक्रिया होता उपयोगाची नाही. त्याला रिएक्शन म्हणतो. प्रतिक्रिया. म्हणजे बघितलं की लगेच आमच्या डोक्यामध्ये विचार यायला सुरुवात होतात, की हे असं कसं झालं? किंवा तसं घडलं नसतं तर बरं. आता आपला डावा हात कुंडलिनी समोर धरायचा पुढे आणि उजव्या हातानं आपण कुंडलिनी वरती चढवायची आहे. बघा, लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं. शिस्तीत कुंडलिनी वर चढवायची आहे आपल्याला. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनी वरती आहे. हळू वरती आणून 2 गाठी मारतोय आपण. शस्त्राच्या वरती आणून 2 गाठी. तिसऱ्या वेळेला परत हळू वरती चढवायची. 3 गाठी मारायच्या. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, लक्ष आता कवचावरती ठेवायचं. आता विचलित व्हायचं नाही. कवचावरती लक्ष ठेवायचं. एकसारखं. चित्ताची एकाग्रता कवचावरती. जे आपण बंधन घेतोय, जे कवच घेतोय त्या कवचावरती, त्या वलयावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं चित्तानं. बघा, आपल्या भोवतानी वलय परफेक्ट बसतंय की नाही, कवच परफेक्ट आहे की नाही हे पाहायचं. इकडे लक्ष पाहिजे. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे आपले. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती हाताच्या बोटावर आणि आपल्या वलयावरती ठेवायचं. आपलं बंधन बसलंय की नाही आपल्याला ते पाहायचं. आपण लक्षपूर्वक द्यायचं. बघायच्या व्हायब्रेशन्स मध्ये आपण आहोत की नाही, बंधनामध्ये आहोत की नाही ते पाहायचं आहे आपल्याला. फक्त निर्विचारितेमध्ये आपण ते पाहायचं आहे. कुठला विचार नाही डोक्यामध्ये, फक्त व्हायब्रेशन्स आहेत हातामध्ये आणि आपल्या भोवतानी. व्हायब्रेशनची जाणीव ही महत्वाचं आहे. कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नाही आहे. शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. आणि आपण आत्मा बनायचा प्रयत्न करायचा. जसं हे स्थूल शरीर आहे आपलं, तसं सूक्ष्म शरीर आत्म्याचं चैतन्यानं बनलेलं, तिकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. आणि तो हृदयामध्ये आहे. म्हणजे त्यालाही हात पाय डोकं धड सगळं आहे. तो मी आहे, तो मी शिव आहे, तो मी आत्मा आहे. ही धारणा करायची आहे आपल्याला. ही धारणा होणं महत्वाचं आहे. नुसता ध्यान नाही करायचं, धारणा झाली पाहिजे. धारणा नाही झाली तर समाधीमध्ये जाऊ शकत नाही. जोपर्यंत आपण आत्मा होत नाही तोपर्यंत परमात्म्याला जाणू शकत नाही. म्हणून आधी आत्मा झालं पाहिजे आम्हाला. आणि तो हृदयामध्ये आत्मा. आणि तो मी आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमात्मा काय आहे हे देखील समजणार नाही. म्हणून म्हणायचं, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. शुद्धता फार महत्वाची आहे. शुद्ध होणं, पवित्र होणं, निर्मळ होणं हे फार महत्वाचं आहे सहजयुगामध्ये. आपल्या नाड्यांची, आपल्या चक्रांची कायम शुद्धता पाहिजे. जराही अशुद्ध चालणार नाही सहजयुगमध्ये. लगेच स्वच्छ केलं पाहिजे.
डिटॅच, सर्वांच्या पासून डिटॅच. आत्मा जे शिवतत्व आहे ना, ते सर्वांच्या पासून अलिप्त आहे. तशी अलिप्तता आम्हाला आली पाहिजे, हे महत्वाचं आहे त्यातलं. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तिपूर्वक आवाहन देवीला. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीने म्हणायचं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला. बघायचंय टाळूतून आपल्याला हातावरती गरम गार काय जाणवतं का. थोडासा हात वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे. टाळूतून थंड चैतन्य लहरी, काही जणांना गरम जाणवेल, काही जणांना गार जाणवेल, काही जण काहीतरी बाहेर पडत असल्याचं जाणवेल. जी काय जाणीव होईल तिकडं आपलं लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. हात खाली घेऊया, चित्ताना बघूया, आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का, चित्तानं बघायचं, हे महत्वाचं आहे. सहज मध्ये ती वर येते आणि अशी सहज स्थिती, सहज अवस्था आम्हाला 24 तास असायला पाहिजे. नुसता ध्यानाच्या वेळेला नको आहे, 24 तास वरती लक्ष. म्हणजे आम्ही कायम जोडलो गेलेलो असायला पाहिजे. तर सहज योगी, योगी कोणाला म्हणायचं आहे? योगी म्हणजे जो कायम जोडलेला आहे त्या परमात्म्याशी. आपला आत्मा त्या परमात्म्याशी जोडलेला आहे, तो योगी. आणि तो सहज मध्ये जोडला गेलाय म्हणून तो सहज योगी. हा फरक लक्षात आला पाहिजे आपल्याला. नाहीतर नुसतं नावाला सहजयोगी सहजयोगी असं नको आहे. कुंडलिनी मात्र खाली आहे आपली, उपयोग काय नाही. म्हणून जोडलं गेलेलं असायला पाहिजे कायम. जो सहजयोगी असतो, जो खराला स्वतःला योगी म्हणून घेतो, तो कायम जोडला गेलेला असायला पाहिजे त्या परमात्म्याशी. त्याची कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर असलीच पाहिजे, तोच योगी. नाहीतर असे सहजयोगी काही कामाचे नाहीत, नुसता नावाला सहजयोगी आहेत आणि त्यांची कुंडलिनी मात्र त्यांनाच माहिती नाही कुठे आहे. त्याला सहजयोगी कसं म्हणायचं? म्हणून योगी लोक ही उठून दिसली पाहिजेत. कायम त्यांचं चित्त शस्त्राच्या वरती पाहिजे, भरकटले नाही पाहिजेत. ते कायम वरती लक्ष आहे, शस्त्राच्या वर, आणि त्या स्थितीमध्ये ते कायम राहिले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. आता वरून थोडं खाली यायचं आहे आपल्याला, ब्रह्मरंध्रामध्ये यायचं आहे. थोडस ब्रह्मरंध्रामध्ये, आणि ब्रह्मरंध्राच्या भोवतानी इथं सहस्त्रदल कमल आहे आपलं, जिथं श्रीमातांचं स्थान आहे. तिथं आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे थोडस. आता तिथं कसं लक्ष द्यायचं आहे? शस्त्रामध्ये ब्रह्मरंध्र तर आपल्याला माहितीच आहे. ब्रह्मरंध्र बरोबर, ब्रह्मरंध्र आणि त्याच्या उजव्या बाजूला लक्ष थोडस, त्यानंतर डाव्या बाजूला थोडस लक्ष. बघा दोन्ही बाजूला आहे. ब्रह्मरंध्राकडे लक्ष आहे, ब्रह्मरंध्राच्या डावीकडे, ब्रह्मरंध्राच्या उजवीकडे, परत ब्रह्मरंध्राच्या पुढे, ब्रह्मरंध्राच्या मागे. बघा 4 ठिकाणी लक्ष दिलं, आणि ते 5वं ब्रह्मरंध्र. असं 5 ठिकाणी एकाच वेळेला लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. बघा जाणवते का? बघा, ही जाणीव होणं महत्वाचे आहे. ब्रह्मरंध्र, ब्रह्मरंध्राच्या डावीकडे ब्रह्मरंध्र. बघा एकाच वेळेला लक्ष केंद्रित करायचंय ते आपल्याला.
सहजमध्ये आपल्याला ती जाणीव होते का पाहायचे. कारण ही पाकळ्या आहेत. सहस्त्र दल कमलातल्या या पाकळ्या आहेत सगळ्या. आणि या पाकळ्यांची जाणीव, म्हणून आपण तसं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. आपल्या जाणीवेमध्ये वाढ झाली का पाहायची, त्याबरोबर लक्ष दिल्याबरोबर. कारण हजार पाकळ्या आहेत, हजार पाकळ्या म्हणतात त्याला, सहस्त्रदल कमल, हजार पाकळ्यांनी बनलेलं आहे. आपलं कधी असं लक्ष नसतं. आपण फक्त ब्रह्मरंध्रात लक्ष देतो किंवा वरती लक्ष देतो. तेवढंच थोडंसं गार झालं की आपल्याला समाधान वाटतं. फार गार झालं आपल्याला, खूपच गार वाटते, लगे आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो. परंतु याच्याही पुढची पायरी म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये आणि सहस्त्रारमध्ये जे हजार पाकळे आहेत, त्या हजार पाकळ्यांच्याकडे लक्ष जाणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून ब्रह्मरंध्र, त्याच्या उजवीकडे, त्याच्या डावीकडे, पुढे आणि मागे असं लक्ष ठेवायचं. काय जाणीव होते ते पाहायची. आणि तेवढा भाग संपूर्ण कुंडलिनीनं व्याप्त झाला पाहिजे. म्हणजे तेवढ्या वर कुंडलिनी वरती उचलायची आपल्याला, तेवढ्या जाडीनं. त्यासाठी आपण तिकडे लक्ष दिलेलं आहे. आता काय करायचं, ब्रह्मरंध्र बघा, लक्षपूर्वक बघायचं. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या आजूबाजूला जेवढा आपला टाळू भाग आहे, आपण जेवढा हात टाळूवरती फिरवतो, त्या संपूर्ण भागामध्ये थोडंसं लक्ष केंद्रित करायचं. बघा, खालून वर असं लक्ष ठेवायचं. जसं आपण ब्रह्मरंध्रात लक्ष ठेवतो ना, तसं संपूर्ण भागामध्ये जेवढा भाग आपण उजव्या हाताचा तळवा जेवढा फिरवतो ना, तेवढ्या भागाकडे लक्ष केंद्रित करायचं. तेवढ्या भागामध्ये लक्ष आपलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचंय. बघा, एकसारखं येते का बघायचं प्रयत्न करून. म्हणजे तेवढी जाणीव आपल्याला घ्यायची आहे. जेवढा कंप्लीट हात आपला, हात म्हणजे चेष्टा नाहीये, उजव्या हाताचा तळवा म्हणजे काय माहितीये, सहस्त्रार आणि त्याच्या भोवतानी जे लक्ष आहे ते, जेवढा भाग आपला हाताचा तळव्याचा भाग जेवढा टाळूवरती आपण दाबून फिरवतो, तेवढ्या सगळ्या भागाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. थोडासा प्रयत्न करायचा आहे आपल्याला, सगळ्या भागावरती एकसारखं. काय जाणीव होते पाहायची. म्हणजे पूर्ण क्षमतेनं आपलं सहस्त्रार उघडलं पाहिजे. पूर्ण क्षमता. वैयक्तिक ध्यान करताना आपलं चित्त सहस्त्रारच्या वरतीच असावं. बाकी कुठल्याही चक्रावरती आपण ध्यान करायचं नाही. जोपर्यंत आपलं सहस्त्रार पूर्ण क्षमतेनं उमलत नाही, तोपर्यंत खाली यायचं नाही आपण. कारण या सर्व चक्रांची पीठ सहस्त्रारमध्ये आहेत. आपण चक्र साफ करतो ती कशासाठी, ट्रीटमेंट घेतो ती कशासाठी, की आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती यावी म्हणून. मग सहजमध्ये जर आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर असेल, तर पुन्हा खाली कशाला चित्त घ्यायचं नाही. वरतीच लक्ष ठेवायचं. किंवा ट्रीटमेंट घ्यायची पण गरज नाही आपल्याला. फक्त एक मीठ पाणी सोडलं तर बाकी कुठलीही ट्रीटमेंट त्याची काय आवश्यकता नाही. गरज असेल तर घ्यायचं, नाहीतर आपलं चित्त सहस्त्रारच्या वरती जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवायचं. आणि 24 तासामध्ये जर जास्तीत जास्त कुंडलिनी सहस्त्रारच्या वर राहिली तर आपल्याला प्रत्येकाने आपलं लक्ष ब्रह्मरंध्रात ठेवलंय आपण. ब्रह्मरंध्र, त्याच्या उजवीकडे, त्याच्या डावीकडे, पुढे मागे, आणि जेवढा तळवा आपला लागतो ना हाताचा,
तेवढं लक्ष ठेवलंय आपण बघा, एकसारखं प्रयत्न करून बघायचा आहे आणि तेवढा पोर्शन उचलून वर आणायचा, शस्त्राच्या वर उचलायचा, तेवढा पोर्शन येते का बघायचं, खिचाव खेचून वर आणायचा. म्हणजे जे कुंडलिनीचे धागे आहेत की नाही, ते ब्रह्मरंध्र आणि त्याच्या आजूबाजूला पण आहेत ना धागे, वरती 1000 पाकळ्या आहेत. म्हणून आपण हे धागे इतर ठिकाणाहून पण वरती आणायचे, त्याला बारीक बारीक सूक्ष्म, जसं आपल्या त्वचेवरती जे रंध्र आहेत त्या रंध्रातून, बारीक रंध्रातून केस बाहेर आलेले आहेत आपली, तसं आपल्या शस्त्रामध्ये जेवढी केस आहेत तेवढं तिकडं आपलं लक्ष पाहिजे, तेवढ्या वरती आपण कुंडलिनी हळूहळू वर आणायची, सगळीकडे लक्ष केंद्रित करून ते धागे वर आणायचे असतात. कुंडलिनीला 108 धागे आहेत, त्यापैकी ते धागे आपण जास्तीत जास्त, हे फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला जो त्रास आहे तो पटकन यावा, निघावा, यासाठी ब्रह्मरंध्र आपलं कायम उघडलेलं असलं पाहिजे. बंद असता उपयोगाचं नाही, आत्ता इथून पुढे कायम उघडलेलं पाहिजे. कुठला जरी त्रास आला तरी तो शस्त्रारमधून निघून गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आपलं शस्त्रार कायम उघडं पाहिजे. म्हणून आपण हा खटाटोप करतोय की ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी देखील लक्ष केंद्रित करून तेवढा सर्व भाग आपण शस्त्रारच्या वर उचलतोय बघा. म्हणजे त्याची व्याप्ती, जेवढा आपण टाळूवरती हात फिरवत होतो ना तेवढा भाग वरती उचलायचा. येते का बघायचं प्रयत्न करून. म्हणजे शस्त्राची व्याप्ती वाढवायची थोडक्यात, आणि तेवढा भाग वर काढायचा, तेवढा पोर्शन वर आला पाहिजे, शस्त्राच्या वर उचलायचा तो. म्हणजे पूर्ण क्षमतेनं आपण वरती येण्याचा प्रयत्न करतोय बघा. तेवढी जाणीव आपल्याला होते का, महत्वाचं आहे. होत नसेल तर आपली चक्र, आपल्या नाड्या अजूनही स्वच्छ झालेल्या नाहीत, त्या केल्या पाहिजेत. आपल्याला तेवढी मेहनत घेतली पाहिजे, तेवढी तपश्चर्या केली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता शस्त्रार, ब्रह्मरंध्र आणि जेवढा भाग आपला शस्त्रारचा आहे तेवढ्या भागावरती लक्ष केंद्रित करून बघूया बघा. म्हणजे जेवढा टाळूचा भाग, संपूर्ण डोकं गोल एकादश रुद्रापर्यंत जेवढा पोर्शन आहे आपला, वाढ होईल. आपण पूर्ण क्षमतेनं त्या परमात्म्याशी एकरूप होऊ शकू, म्हणून हा सर्व खटाटोप आहे. सहजमध्ये आपली कुंडलिनी शस्त्रारच्या वरती येऊन ती विश्व कुंडलिनीशी जोडली जावी, त्यासाठी शस्त्रार पूर्ण उघडलं पाहिजे. म्हणून तेवढ्या भागावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. कारण ही सर्व पीठ जी आहेत, ती पीठ पूर्णपणे जी खालची चक्र आहेत आपली, त्या सर्वांची पीठ वरती आहेत. थोडक्यात त्याचा स्विच वर आहे. बल खाली जरी लागला तरी त्याचा स्विच शस्त्रारमध्ये आहे. कुठल्या वेळेला कुठलं बटन दाबायचं आपल्याला समजलं पाहिजे. कुठला आजार झाल्यावर कुठलं बटन दाबायचं समजलं पाहिजे. जसं नाभी चक्र आहे, समजा धरून चालूया, लेफ्ट नाभी आहे, तर लेफ्ट नाभी आपल्या टाळू मध्ये कुठं आहे, शस्त्रारमध्ये, तर ब्रह्मरंध्राच्या मागे आहे. तिथं दाबलं तर आपली डावी नाभी स्वच्छ झाली पाहिजे, इतकी तयारी आपली पाहिजे. समजा उजव्या नाभीवरती आपल्याला पकड आहे, किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, लिव्हर कुठं आहे, राईट नाभीवरती आहे. आपण काय करतो, इथं बर्फ लावतो डाव्या. मग आता शस्त्रारमध्ये उजवी नाभी कुठं आहे, ब्रह्मरंध्राच्या पुढच्या बाजूला, तिथं दाबायचं. म्हणजे उजवी नाभी इथं कळाली पाहिजे, किंवा तिथं ते ठीक झालं पाहिजे. हे लक्षात येते का पाहायचं. म्हणून आपण सहस्त्रार हे पूर्ण क्षमतेनं उमलवायचं असतं. म्हणून सहस्त्रारच्या वरती कायम लक्ष ठेवायचं असतं, खाली नाही आहे. खाली अजून आपण खालीच आहे, इकडं हात ठेवा, तिकडं हात ठेवा, लिव्हरवर हात ठेवा, हार्टवर हात ठेवा. हार्ट जरी पकडलं, समजा आता हार्टचा
पकड आली, समजा लेफ्ट हार्ट वरती पकड आहे, तर लेफ्ट हार्ट सहस्त्रार मध्ये कुठं आहे? ब्रह्मरंध्र म्हणजे हार्टच झालं ना, हृदय चक्र आहे ते. मग ब्रह्मरंध्र त्याच्या उजव्या बाजूला डावं हार्ट आहे बघा. मग तिथं जर दाबलं आपण तर आपलं हृदय चक्र खुलं होईल, ठीक होईल, जे हृदयाचा प्रॉब्लेम निघून जाईल. समजा राईट हार्टचा प्रॉब्लेम आहे, राईट हार्ट म्हणजे फुफ्फुसाचा प्रॉब्लेम आहे, श्वासाला त्रास होते, अमकं होते, तर आपण काय करतो, राईट हार्ट वरती पण हात ठेवतो, काही हरकत नाही, तिथं व्हायब्रेशन्स देतोय. परंतु टाळूवरती किंवा सहस्त्रारमध्ये त्याचं स्थान कुठे आहे? तर ब्रह्मरंध्र त्याच्या डाव्या बाजूला उजवं हृदय चक्र आहे बघा. तिथं दाबलं तर राईट हार्ट आपलं ठीक होऊन जाईल. हे जर आपल्याला समजलं तर सहस्त्रार किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. ते चक्र आपण ठीक ठेवू शकतो. हा प्रयत्न आपल्याला करण्यासाठी पूर्ण लक्ष आपलं सहस्त्रारमध्ये असणं आवश्यक आहे. हे गरजेचं आहे, महत्वाचं आहे. बघा, आपलं लक्ष पूर्ण सहस्त्रारमध्ये आहे. पूर्ण सहस्त्रार म्हणजे हे जे सहस्त्रार आहे, श्रीमाताने एकदा सांगितलेलं आहे की हे सहस्त्रार कशा पद्धतीने उमललं पाहिजे. पूर्ण क्षमतेने उमललं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण आपण काय करतो, सहस्त्रारमध्ये लक्ष जातच असतं, परंतु आपण पुन्हा उचलून खाली आणतो त्याला सहस्त्रारमधून. का तर नाही, आम्हाला गणपती गणेश तत्वात ध्यान करायचं, किंवा काही जणांना सवय असते हृदयामध्ये ध्यान करायचं. ह्या सर्व शक्ती केंद्राची पीठ सहस्त्रारमध्ये असताना खालच्या कुठल्याही चक्रावरती ध्यान करण्याची आवश्यकता नाही. आपण जी सामूहिकतेमध्ये ध्यानधारणा घेतो ती कलेक्टिव्हिटीमध्ये घेण्यासाठी आहे. म्हणजे कलेक्टिव्हिटीमध्ये जर कुठलं चक्र पकडलं असेल तर आपण त्या ठिकाणी चित्त देतो किंवा त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून हात ठेवतो आपण, की जेणेकरून ते चक्र सगळ्यांचं सुटावं आणि सर्वांनी सहस्त्रारमध्ये यावं, यासाठी ते केलेलं असतं. आपण स्वतः वैयक्तिक ध्यान करताना कुंडलिनी सहस्त्रारच्या वरतीच ठेवायची कायम, खाली आणायची नाही. खालच्या कुठल्याही चक्रावरती ध्यान करायचं नाही आपल्याला. मग आपण म्हणाले हे तत्व कसं काय जागृत, कसं जाणवणार? जाणवतं. कधी जाणवेल? ज्या वेळेला कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर येते पूर्ण क्षमतेनं आणि वरची चक्र ठीक झाल्यानंतर काही वेळेला अचानक हृदयामध्ये गार झाल्याचं आपल्याला फिलिंग येईल, आपोआप, लक्ष न देता. त्यावेळेला 1-2 मिनिटं आपण हृदयामध्ये ध्यान करायचं. काही जणांना मूलाधारमध्ये एकदम फिरल्यासारखं जाणवेल, सहजमध्ये आपोआपच. त्यावेळेला थोडंसं 1 मिनिटभर आपण त्या ठिकाणी चित्त देऊन त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे हे आपोआप घटित झालं पाहिजे. मुद्दाम आपण लक्ष द्यायचं नाही कुठल्या चक्रावरती. सहजमध्ये जर सहस्त्रारच्या वरती ध्यान करत असताना जर आपोआप घटना घडत असेल, राईट हार्ट आपोआप गार झालं, तर जरूर लक्ष द्या. पण मुद्दाम म्हणून तिकडं गार होण्यासाठी हात ठेवून ते चक्र सोडवायचं काही गरज नाही आहे. चक्र सोडवायची तेवढ्यापुरतं, परंतु लक्ष सहस्त्रारच्या वर असणं आवश्यक आहे. आपली कुंडलिनी 24 तास सहस्त्रारच्या वर ठेवायचाच प्रयत्न करायचा आहे, तिला खाली आणायची नाही. कुठल्याही चक्रावरती लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला, सहस्त्रार सोडून. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सहजमध्ये आपल्याला ही ध्यानधारणा करणं आवश्यक आहे. आता पूर्ण लक्ष आपलं सहस्त्रारमध्ये आहे. म्हणजे जेवढा भाग व्याप्त आपण केलेला आहे सहस्त्राचा, तेवढा सगळीकडे लक्ष दिलेलं आहे. हे बीजाक्षर आपल्याला उच्चारायचं आहे. बघा, ओम म्हणत असताना लक्ष पूर्ण सहस्त्रार व्याप्त झालं पाहिजे. ब्रह्मरंध्र त्याच्या भोवतानी जेवढा जेवढा टाळूचा भाग आहे किंवा जेवढं जेवढं आपली सहस्त्रार आहे तेवढ्या भागावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ओम हे बीजाक्षर आपल्याला उच्चारायचं आहे. ओम. पूर्ण सहस्त्रार मध्ये लक्ष. आपण म्हणतो ना, ब्रह्मरंध्र नव्हे, पूर्ण सहस्त्रार, की जेवढ्या पाकळ्या आहेत ना टाळूमध्ये, डोक्यामध्ये, तेवढ्या पाकळ्यांच्यावरती लक्ष केंद्रित करतोय आपण. आणखी एकदा म्हणूया, ओम. लक्ष त्या पद्धतीने ठेवायचं.
पूर्ण सहस्त्रारमध्ये आपण लक्ष दिले. फरक आपल्या लक्षात येतोय का पाहायचा. परिपूर्ण जाणीव सहस्त्रारमधली. सहस्त्रदल कमलामध्ये श्रीमाताईंना आपण बोलवतोय, म्हणजे नुसता ब्रह्मरंध्रात बोलवत नाहीये. संपूर्ण सहस्त्रार चक्र हे समजावं यासाठी आहे. आणि हे सहस्त्रार कुठपर्यंत आहे? एकादश रुद्र जेवढे आहेत ना आपल्या डोक्यामध्ये, जसे गोल आपण मुकुट घातल्यानंतर मुकुट पूर्णपणे गोल बसतो. केसांची जिथं सुरुवात होते तिथून सुरुवात होते एका म्हणजे सहस्त्रार चक्राला. संपूर्ण सहस्त्रार व्याप्त होतं, तेवढं गोल परिसर जो आहे तो सहस्त्रारचा आहे. तिकडं आपलं पूर्ण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या पूर्ण उमलाव्यात यासाठी आहेत. म्हणजे खालची चक्र देखील आपोआप ठीक होतील. हजारो पाकळ्या आहेत, अगदी सूक्ष्म आहेत त्या नाड्या, पाकळ्या, पेटल्स. आता ब्रह्मरंध्रातून खाली यायचं आज्ञाचक्रामध्ये. बघा, आज्ञाचक्रामध्ये यायचं. लक्ष तसंच असू दे, सहस्त्रारमध्ये पूर्ण जेवढं ठेवलंय तसंच लक्ष ठेवून खाली आज्ञेमध्ये यायचं. म्हणजे लक्ष देताना आता सहस्त्रारमध्ये पूर्ण द्यायचं, ब्रह्मरंध्रात नव्हे, पूर्ण सहस्त्रार. आणि पूर्ण सहस्त्रारमध्ये लक्ष देऊन आज्ञेमध्ये यायचं. बघा, ही थोडीशी कामगिरी मोठी आहे. लक्ष थोडंसं व्याप्त झालं पाहिजे, आपलं चित्ताची व्याप्ती वाढली पाहिजे. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं, सहस्त्रारमधून विशुद्धीपर्यंत यायचं, खाली वरून खाली. बघा, आता हे विशुद्धीमध्ये आपण पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. आता विशुद्धीमध्ये आपण केवढं लक्ष देतो? जसं आता सहस्त्रारमध्ये ब्रह्मरंध्रामध्ये केवढं फक्त थोडंसं लक्ष देत होतं, पण आज आपण काय केलं? पूर्ण सहस्त्रार व्याप्त केलं, म्हणजे विराट झालं. बरोबर आहे. हजारो जे पाकळ्या आहेत सहस्त्रारमध्ये, 1000 पाकळ्या, तिकडं आपलं लक्ष दिलं आणि अजूनही देतोय. आणि तसंच खाली आपण विशुद्धीपर्यंत आलेलो आहे. आता विशुद्धीमध्ये आपण खोबणीमध्ये तेवढं लक्ष देतो, हे विशुद्धी असं आपल्याला माहिती आहे. आता लक्ष देताना काय करायचं? या विशुद्धीची व्याप्ती वाढवायची. बघा, या विशुद्धीवरती सुरुवातीला लक्ष केंद्रित करूया. वरून खाली लक्ष देतोय विशुद्धीमध्ये, ब्रह्मरंध्रातून, सहस्त्रार चक्रामधून, म्हणजे लक्ष सहस्त्रारमध्ये पण आहे. बघा, हा एक वेगळा प्रकार आहे. विशुद्धी म्हणजे श्रीकृष्णाचं चक्र आहे ना हे, आणि हे सहस्त्रार चक्र हे विष्णूचंच आहे. जे महालक्ष्मी, महालक्ष्मी, महाविष्णू हे सहस्त्रारमध्येच आहेत. कारण ब्रह्मरंध्र, सहस्त्रार स्वामिनी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, तिन्ही शक्त्या एकत्र येतात तिथे. परंतु हे महाविष्णूचं चक्र आहे. म्हणून आपण विशुद्धीमध्ये पण काय करायचं आहे की या चक्राची व्याप्ती वाढवायची आहे. म्हणजे काय करायचं? आता हे चक्र गोल गोल आपण फिरवायचं आणि त्याला विराट स्वरूप द्यायचं आहे. जसं सहस्त्रारला आपण त्याची व्याप्ती वाढवली, तसं विशुद्धीची व्याप्ती वाढवायची. बघा, येते का? बघा, भुईचक्र कसं आहे तसं गोल गोल फिरतं, सुदर्शन चक्र तसं विशुद्धीतून त्याची व्याप्ती गोल गोल वाढवत वाढवत हनुवटीला ते चक्र लागलं पाहिजे, खाली पण पर्यंत गेलं पाहिजे. बघा, येते का? हे चक्र ठीक असणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्या शरीरातील गाळणं आहे. हे जेवढं आपलं साफ असेल तेवढं आपण जास्त निरोगी राहू शकतो. कारण धन्वंतरीचं स्थान इथंच आहे, कुबेरांचं पण स्थान इथंच आहे. कुबेर तत्व जर जागृत करायचं असेल तर विशुद्धी चक्र बळकट पाहिजे. आपली आर्थिक स्थिती भक्कम व्हायची असेल तर विशुद्धी चक्र आपलं अतिशय स्ट्रॉंग पाहिजे.
कारण धन्वंतरी पण आहेत, कुबेर पण आहेत तिथे. त्यामुळे हे चक्र फार महत्वाचं आहे. हे चक्र जागृत होणं हे सर्व दृष्टीने चांगलं आहे. अध्यात्माच्या दृष्टीने आपण विचार करायचा. भौतिकतेतलं जाऊ दे. लक्ष विशुद्धीमध्ये आणि ती विशुद्धी चक्र आपण गोल सुदर्शन चक्रासारखं बघा. गोल फिरवायचं आणि ते हनवटीपर्यंत आलं पाहिजे. त्याचं जे वलय आहे फिरवत फिरवत हनवटीपर्यंत. हनवटीच्या पण वर जाऊ दे. बघा, गोल फिरवायचंय, त्याला बाहेर प्रयत्न करायचा. ते खूप मोठं आहे, विराट आहे ना ते. खालीपर्यंत जिथं आपण बसलोय तिथपर्यंत पण येऊ शकतं ते. पूर्णपणे जशी ढाल पुढे धरतो ना आपण, तशी ढाल विशुद्धी चक्राची तयार झाली पाहिजे, गोल अशी. येते का बघायचं? म्हणजे विशुद्धी चक्र तेवढंच नाही आहे, खूप मोठं आहे ते, विराट. हे श्रीकृष्णाचं तत्व आहे. हे आपल्यामध्ये सदैव जागृत ठेवायचं. इथून पुढे विशुद्धीला धक्का लागला नाही पाहिजे. जरा देखील विशुद्धी खराब झाली तर लगेच स्वच्छ करायची. आपण पकडण्याची कारणे, स्वच्छ कसं करायचं हे श्रीमाताईंनी सांगितलेलं आहे. थोडंसं पुस्तक काढून वाचन करायचं त्यातलं. आपल्याला माहिती पाहिजे कुठलं चक्र पकडल्यानंतर ते कसं ठीक करायचं, काय करायचं, हे जरा प्राथमिक अवस्थेतली जी पुस्तकं आहेत ती काढून वाचायची. आणि आता सध्या त्याची गरज आहे की चक्र, कुठलं चक्र कुठे आहे, शस्त्रांमध्ये कुठे चक्र किती आहेत, काय आहेत, या सगळ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. सहजयोग्याला सगळं ज्ञान पाहिजे. महिलांना तर विशेष करून ज्ञान पाहिजे. श्रीमातांनी सांगितले ते. कुठल्या बोटावरती कुठलं चक्र आहे, हातावरती किती चक्र आहेत, काय आहे, पायावरती किती चक्र आहेत, याचं सगळं नॉलेज पाहिजे. व्हायब्रेशन्स कशा येतात, कसे आजार बरे करायचे, त्यांनी हे शिकून घेणं आवश्यक आहे. आणि हे संपूर्ण विराट म्हणजे विशुद्धी चक्रावरती अवलंबून आहे आपल्या. विशुद्धी ठीक राहिली तर आपले 99% आजार बरे होतात. विशुद्धीवरती फार अवलंबून असतं. जिव्हा ज्याला आपण म्हणतो, विशुद्धी चक्रामध्ये सर्वात महत्वाचं काय की विष शुद्ध आहे ते, म्हणजे शुद्ध करून ते आत पाठवतं. सगळं हवा शुद्ध करून पाठवतं, अन्न शुद्ध करून पाठवतं, पाणी शुद्ध करून पाठवतं, विचार शुद्ध करून पाठवतं. राहतो तो गाळ किंवा जे विष ते कंठापर्यंत आहे. नीलकंठ म्हटले ना शिवांना, का तर विशुद्धीपर्यंतच त्यांचं स्थान. तिथून खाली शुद्ध करून ते सगळं पाठवतात खाली, कारण ते आत्मा आहेत, शुद्ध आत्मा. म्हणून आपण देखील जे घेऊ ते शुद्ध करून आपल्या पोटापर्यंत जावं, आपल्या फुफ्फुसापर्यंत जावं, आपल्या हार्टपर्यंत जावं, शुद्ध होऊन जावं. म्हणून विशुद्धी बळकट असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला संयम पाहिजे. अधाशासारखं खायचं नाही किंवा कमीच खायचं नाही, मध्यम. जिभेवरती ताबा पाहिजे, कंट्रोल, संयम असणं आवश्यक आहे. षड्रिपू ताब्यात ठेवण्यासाठी विशुद्धी चक्र बळकट असणं आवश्यक आहे. सगळ्यावरती कंट्रोल विशुद्धीचा आहे. आणि हे सर्व करत असताना आपण आनंदी राहून करायचं आहे. विशुद्धी जागृत झाली की आपण कायम आनंदामध्ये राहतो. कारण आपल्याला कळतं, श्रीकृष्णाने सांगितलं ना, हे जग एक नाटकच आहे. तसं आपण नाट्यमय जे काही समोर चाललेलं आहे ते पाहतो, साक्षीभाव येतो आपल्याला. हे महत्वाचं आहे त्यातलं. आणि साक्षीभावाला की आमची भीती निघून जाते. सगळ्यात महत्वाचं काय, भीती निघून जाते. आपण साक्षीभाव आहे, आपण यायचं आहे, जायचं आहे, आना जाना लगा राहता है म्हटल्यासारखं आहे ते. पण जे आत्म्याकडे लक्ष असणं आवश्यक आहे, शरीराकडे नको. शरीर स्थिर झालं, शरीराचं संयम ठेवून आपण शरीराला स्थिर ठेवू शकतो. कंट्रोल म्हटलं त्याला.
म्हणजे योगी माणसानं योगी माणसासारखं शरीर ठेवायला पाहिजे. कसंही खायचं, कसंही प्यायचं, कसंही वागायचं चालणार नाही सहजयोगामध्ये. कंट्रोल, संयम पाहिजे. शरीर आपलं व्यवस्थित पाहिजे. बेडौलपणा नको. सौष्ठव. श्रीकृष्णाचं कसं आहे तत्व सौष्ठव आलं पाहिजे एक प्रकारचं शरीराला. कसंही आपलं बेडप दिसू लागलो तर आपल्यामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे. आपली विशुद्धी खराब झालेली आहे. श्रीकृष्णामध्ये कसं एक प्रकारचा सौष्ठव आहे. त्या व्यक्तीमध्ये एक प्रकारचा सौष्ठव येतो. हे सगळं श्रीकृष्णाच्या तत्वावरती अवलंबून असतं. विशुद्धी. आणि विशुद्धीच जर व्यवस्थित नसेल तर पहिलाच काम आपलं योगाच्या जवळपास देखील नाही आपण. म्हणून हे तत्व फार महत्वाचं आहे. विशुद्धी. लक्ष आपलं विशुद्धीवरती आहे. आता विशुद्धीतूनच वरती जायचं आहे आपल्याला. परत वर यायचं आज्ञेमध्ये. बघा. आज्ञेतून शस्त्रार. शस्त्रार म्हटले ब्रह्मरंध्र नव्हे. सगळ्या शस्त्रारमध्ये विराट. विराटाच्या ह्या पाकळ्या सगळ्या उमलल्या पाहिजेत. आता विराट मध्ये जायचं आहे. अनेक रंग आहेत त्याच्यामध्ये विराटमध्ये. जसं शस्त्रारमध्ये हजार पाकळ्यांचे हजारो रंग आहेत, कलर आहेत. आणि हे कलर आपल्यात जागृत झाले पाहिजेत. वाटतं ना, समाधान वाटतं, शांती वाटते. तसं आहे ते. एक वेगळ्या प्रकारचा रंग चढला पाहिजे. विशुद्धी जागृत झाली ना, चेहरा देखील एक वेगळाच रंग येतो चेहऱ्यावरती. तेजपणा तो वेगळ्याच रंगात रंगून जातो. ते विशुद्धी चक्र आहे. सौष्ठव. मार्दवता येते एक प्रकारचे. म्हणजे वेगवेगळे असे त्याला उल्लेख आहेत योगामध्ये. ते आपोआप येतं, करावं लागत नाही. ते होतं. हे होणं आवश्यक आहे. आता ब्रह्मरंध्रामध्ये येऊया आणि ब्रह्मरंध्रातून आता वरती जाऊया आपण हळूहळू शस्त्रारच्या वर आकाश तत्वापर्यंत. म्हणजे तेही विराटच आलं. म्हणजे विराट कुठे कुठे आहे? विशुद्धी आहे, शस्त्रार आहे, शस्त्रारच्या वर पण आहे. कारण का? कारण ही विराटातली चक्र आहेत. शस्त्रार, आज्ञा आणि विशुद्धी ही विराटातली चक्र आहेत. विराटाशी संबंधित आहेत. म्हणून ही चक्र व्यवस्थित ठेवायची आपल्याला. पूर्ण चित्त आता शस्त्रारच्या वर. हळूहळू हळू वरती जायचंय आपल्याला. बघा, एकरूप व्हायचं. आकाश तत्व, इथर तत्व, जे श्रीकृष्ण जिथून आले ते इथर तत्व. खेचर म्हणजे आकाश आणि खेचून घेणं, ते खेचून घेतात वर आकाश तत्वामध्ये. म्हणजे आपण हलकं झालो की आकाश तत्वात आपोआप जातो ना. हलकं झाल्यावर काय होतं? बरं वाटतं ना. आकाश तत्वात जर आम्ही जातो म्हणजे काय होतं? आम्ही हलकं होतो. आमचं शरीर हलकं होतं. योगी माणसाचं शरीर हलकं असतं. दिसताना जरी जाड दिसलं तरी ते हलके असतात खूप. चालताना बरोबर चालतील. त्यांच्या हालचाली अगदी स्पीडमध्ये असतील. कार्य करताना पण त्या पद्धतीने करतील. असं ते आकाश तत्वाचा गुण आहे तो. आणि हलकेपणा आला पाहिजे. आत्मा हलका आहे ना, तसं. कारण आत्म्याला जाणलं, आत्मतत्वाशी एकरूप झालो, परमतत्वाशी एकरूप झालो. बघा, पूर्ण लक्ष शस्त्रारच्या वरती ठेवून एक 5 मिनिटं बसूया. 4-5 मिनिटं. पूर्ण तत्व लक्ष आकाश तत्वामध्ये ठेवून बसूया. एकाग्रता चित्ताची. और सूक्ष्म ज्ञान को प्राप्त करने के लिए हमें भी सूक्ष्म होना चाहिए। और ये सूक्ष्मता क्या है कि हमें आत्मा स्वरूप होना चाहिए। आपको मैंने तो उस आत्मा के प्रकाश में ही हम इस सूक्ष्म ज्ञान को जान सकते।
ये हमारे ही अंदर, ये आत्मा, ये परमात्मा का प्रतिबिंब हमारे ही अंदर आत्मा स्वरूप है। और कुंडलिनी जो है, ये परमात्मा की जो शक्ति, इच्छा शक्ति है, आदि शक्ति, उसका प्रतिबिंब है। तो जब कुंडलिनी उठती है, जो कि 3.5 वलयों में है, कुंडल जिसे कहते हैं वलयों को, इसलिए उसका नाम कुंडलिनी है। और जब ये 3.5 कुंडल पूरे के पूरे उठते हैं, जैसे कि रस्सी में बहुत से धागे बंधे रहते हैं, उसी प्रकार इस कुंडलिनी में भी बहुत से धागे, उसमें भी कुछ धागे ऊपर उठते हैं जो उस दिन हुआ, और आपके जो क्वांटिटेटिव बोन एरिया है, जिसको कि आप तालु कहते हैं, संस्कृत में तालव्यम, इससे छेदन करती हुई ये कुंडलिनी उस सूक्ष्म शक्ति में पहुंच जाती है जो चराचर में है। जब उस सूक्ष्म शक्ति में इसका योग हो जाता है, तो आत्मा का जो पीठ है वो यहाँ, सारे चक्रों के पीठ सब सर में, और ये सारे चक्र हमारे अंदर हैं। साथ उसके बारे में हम आपको कल बताएंगे। तो ये जो कुंडलिनी शक्ति जो आपके अंदर जागृत हो गई, इसके ज्यादा से ज्यादा धागे ऊपर उतरे चले। तो सबसे पहला अनुभव आपको आएगा जिसे हम कहते हैं निर्विचार। निर्विचार समाधि, समाधि को अंग्रेजी में कहेंगे अवेयरनेस, पर समाधि में जो समाधि हुई बुद्धि है वो। तो पहले जब बुद्धि समाधि है, इस योग में, इस नए आयाम में, इस नई धारणा में, इस ब्रह्म चैतन्य, उस वक्त समाधि कहते हैं। लेकिन वो समाधि जो है, प्रथम आपको निर्विचार समाधि के रूप में प्राप्त हो। हठात आप देखेंगे आप निर्विचार करते। अब जब हम विचार करते हैं तो हम या तो आगे का विचार करते हैं, भविष्य का, या तो पीछे का, यानी भूत का। लेकिन आज अभी इस वक्त वर्तमान है, वर्तमान में हम खड़े नहीं हो सकते। और जब तक हम वर्तमान में नहीं रहेंगे, तब तक हमारी आध्यात्मिक उन्नति हो नहीं सकती, क्योंकि जो पीछा था खत्म, वो तो खत्म हो गया, और आगे का तो अभी है ही नहीं, पता नहीं क्या है, न जाने भविष्य क्या है, और जो भूत था वो खत्म हो गया। तो असलियत है वो है वर्तमान, ये सब। पर इसमें बुद्धि ठहर नहीं सकती, इसमें मन ठहर नहीं सकता। ये विचार ऐसे उठते हैं लहरों जैसे, फिर दिखते हैं, फिर दिखते हैं, फिर दिखते हैं। पूरे समय हम इसी आंदोलन में उठते रहते, कभी इसके शिखर पे, इसके कष्ट पे दौड़ते रहते। आज ये विचार आया तो कल ये विचार आया तो बस ये विचार आया। लेकिन जब कुंडलिनी आपकी चलती है तो क्या होता है कि विचार लंबा हो जाता है। इन दोनों विचारों के बीच में जो स्थान है उसे विलंब कहते हैं। इस विलंब स्थिति में आप आ जाते हैं, और विलंब की स्थिति बहुत ही संकीर्ण रहती है, वो बढ़ जाती है। यही वर्तमान, इससे आप निर्विचार हो जाते हैं। लेकिन समाधि माने आप पूरी तरह से सतर्क, बेशुद्ध अवस्था में नहीं जाते, आप सुप्तावस्था में नहीं जाते, जरूरत से ज्यादा सतर्क हो जाते। लेकिन कोई विचार आपके अंदर नहीं आता, बस सब चीज देखना मात्र बनता है, जिसे साक्षी स्वरूपत्व कहा है। तो आप देखते मात्र है, उसका कोई भी असर आप पे नहीं आती, उसकी क्रिया प्रतिक्रिया रिएक्शन कुछ नहीं आता।
आप पूरी तरह से उस चीज को देखते हैं। ये निर्विचार समाधि की पहली स्थिति है, इसको आपको पहले बनाना होगा। अब जैसे यहाँ पर एक बड़ा सुंदर सा बगीचा बिछा हुआ है, अब अगर मैं संचार में हूँ तो मैं ये सोचती रहूंगी कि भाई ये कितना सुंदर है और ये कहाँ मिलता है, ये कितने पैसे का है, कौन सी दुकान से खरीदा, इसका है, ये सब विचार करते हैं। दूसरे जब ये मेरा है तो और भी सतर्क, खराब न हो जाए, इसका इंश्योरेंस कराया नहीं, अब कैसे होगा, क्या होगा। ये मानवीय दिमाग है, लेकिन उसने अपने हृदय का आनंद इस सौंदर्य से प्रकटित किया है, उसको दिखाया है, दर्शाया है। वो आनंद का आनंद ही सारा निर्गुण में ही मेरे अंदर उतरने लग जाए और ऊपर से नीचे तक मुझे ठंडा करता हुआ चला जाए। तो इसका जो बनाना है, उसने बनाया, इसमें जिसने सृजन किया, उसका भी कार्य पूर्ण हुआ और हमारे लिए भी इतनी बड़ी बात हो गई कि बगैर सोचे समझे हमने इसका आनंद पूरे सकना पड़ेगा। यह हमारा हो चाहे नहीं हो, इससे कोई फर्क नहीं पड़ेगा। इस प्रकार आप निर्विचार समाधि हो, ये आपको शांति प्रदान करता है। निर्विचार समाधि आपको शांति प्रदान करता है और आपकी आध्यात्मिक शक्ति बढ़ती है। जब आपकी आध्यात्मिक शक्ति बढ़ जाती है तो आपकी सृजन शक्ति भी बढ़ जाती है और ये जो सृजन शक्ति बढ़ेगी, इस शक्ति से आप अनेक कार्य कर सकते हैं। उसमें कोई मेहनत नहीं, स्पॉन्टेनियस, सहज। जैसे एक साहब है, बड़े गणितज्ञ थे और उनको कुछ भी भाषा में कोई खास दखल नहीं, भाषा का जानते नहीं, वो सहज में ही आए और कविताएं बनने लगे और उर्दू में भी और हिंदी में भी, मराठी में भी, अंग्रेजी में कविता करने लगे। तो ये कोई भूत चेष्टा नहीं है, ये आप ही के अंदर छिपी हुई एक शक्ति है सृजन की, उसने आपको छू लिया। अब आप अनायास सहज में करने लगे और इतने जोर से कर रहे हैं कि उनके समझ में नहीं आता क्या करें। हमेशा एक फोन साथ में रखते हैं और इस तरह बेचैनी होती कि जब तक वो कहे नहीं तब तक उनको चैन नहीं आए। ऐसे अनेक तरह के कवि हमारे यहाँ हो गए, अनेक तरह के कलाकार हो गए। अपने हिंदुस्तान के बहुत बड़े बड़े जो आप माने हुए लोग हैं, जिनको बड़े बड़े कलाकार जानते हैं, सहज के ही माध्यम से बहुत कलाकार, अमजद अली साहब है, सुभाष सिंह साहब है, अल्लाह रखा के लड़के हैं, बहुत से लोग। उसी प्रकार अपने यहाँ अभिया देवू चौधरी साहब है और जाने कितने ही ऐसे है लोग जिनको की सहयोग से फायदा। और वो कहते पता नहीं क्या, आप सामने बैठने का हाथ हमारा चलने लग जाता है, एकदम से समझ में नहीं आता, जो रात कभी बजाय नहीं होती है बजाते हैं। इस तरह से बहुत से लोगों को इसका एक अजीब तरह का फायदा हुआ, जो बहुत साल गुरुओं के पास मेहनत करने से भी नहीं हो। उनकी जो शक्ति थी वो जागृत हो गई, सृजन शक्ति, उस सृजन शक्ति के भरोसे वो चक्र जो है वो फिर से प्लावित हो जाते, नरिश हो जाते और परम चैतन्य से भी हो जाता। एक बार ये संबंध पूरी तरह से हो जाए, उसके बाद कोई बीमार नहीं पड़ सकता। अगर कोई सहयोगी है और उसको कोई बीमारी नहीं, ऐसे बहुत से हैं, ये नहीं कि सब बीमारी आते हैं, ऐसे भी लोग हैं जो बिल्कुल स्वस्थ हैं। ये तो बढ़िया लोग होते हैं, क्योंकि जैसे ही वो पार हो जाते हैं, जैसे ही उनको कुंडलिनी का आशीर्वाद मिल जाता है, ऐसे ही उनकी प्रगति ज्यादा जोर हो और उसके बाद उनको कोई भी बीमारी नहीं। हमारे यहाँ बहुत से लोग ऐसे हैं कि वो कहते हैं कि पहले हमें जुकाम भी होता था तो डॉक्टर के पास जाते थे, अब किसी को अगर कैंसर हो जाए तो हम उसके पास जाते हैं।
भी डॉक्टर बन जाते, आप डॉक्टर बन जाते हैं, खुद आप अपनी बीमारी समझते हैं। क्योंकि जब कुंडलिनी इसको भेजती है तो आपको महसूस होता ना, उस दिन भी ठंडी ठंडी हवा। और ये सारे 5, 6 और 7 चक्र हैं, ये भी 5, 6 और 7 चक्र। इन चक्रों पे आप जानते हैं कि आपका कौन सा चक्र खराब है, और फिर आप दूसरों का जानना चाहे तो उसका भी जान सकते हो उसका कौन सा चक्र है। अगर आप समझ ले कि किस तरह से इस चक्र को ठीक करना है, हो गया, आप अपने भी चक्र ठीक करिए और दूसरों को भी ठीक करिए। इससे पहले तो आपको अपने चक्र महसूस ही नहीं हो, अब आपको अपने चक्र महसूस हो, और इसी को हम कहते हैं कि अपना ज्ञान, स्वयं का ज्ञान। अपना ज्ञान जब पा गया, स्वयं का ज्ञान आ गया, अपने चक्रों के बारे में आपने सब कुछ जान लिया, तब फिर आप अपनी तंदुरुस्ती अच्छी रख सकते हैं। दूसरे किसी के चक्रों को आपने अगर जान लिया तो आप दूसरों की भी तंदुरुस्ती अच्छी रख सकते हैं। और आप बात सिर्फ चक्रों की करते हैं, आपकी भाषा चक्रों की होती है। आप ये नहीं कहते कि ये मुसलमान है कि हिंदू है कि ईसाई, ये नहीं कहते। आप ये नहीं कहते कि ये अंग्रेज है कि हिंदुस्तानी है कि और कोई, ये नहीं। आप ये नहीं कहते कि इसके बाल सफेद है कि काले है, कि सूट पहना है कि कुर्ता पैजामा पहना है, ये नहीं कहते। ये सब पाइए क्या करना। आप सिर्फ ये कहते हैं कि भाई इससे ये चक्र जो है गड़बड़। आप सिर्फ चक्रों की बात करते हैं, कौन सा चक्र खराब है उसकी आप बात करते हैं, उसी तरफ आपका चित्त जाता है, और उस चक्र को कैसे करना वो आप सीख लीजिए, हो गया काम खत्म। अब परमात्मा को पैसा वैसा समझ में नहीं आता, ये बैंक और पैसा सरदर्द जो है मनुष्य बना है, इसका संबंध भगवान से है ये नहीं, कैसे हो सकता है बताइए। अजीब सी ये संस्थाएं हैं, तो समझ में नहीं आती मेरे भी। तो इसके लिए आप पैसा ऐसा नहीं दे सकते, ये तो जीवंत क्रिया है। आप अपने पेट को कितना पैसा देते हैं कि वो पचन करते हैं आपको खाने को, या इस हाथ को कितना आप रुपया देते हैं जो आपका सारा काम करते हैं। इसी प्रकार आप किसी को भी, जो आदमी कहेगा कि इसके लिए पैसा लगता है, समझ लीजिए कि इससे बढ़ के पाप करने को। एक तो भगवान का काम करते हैं और ऊपर से पैसा लेते हैं। ये भगवान का काम नहीं कर सकते, क्योंकि भगवान को तो पैसा ही समझ में आता। अपने दिमाग से बात निकाल कि आप भगवान के नाम पर पैसा दे सकते। हाँ ठीक है, ये मंदिर बनाया उसका पैसा दो, ठीक है, आप एरोप्लेन से आए उसका पैसा दो। हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना पाहायचं आहे, लक्ष शस्त्राच्या वरच ठेवायचं, हाताच्या बोटांच्या वर बघायचं आहे श्रीमातांना, त्याच अवस्थेत फक्त डोळे उघडलेले आहेत. आपोआप हृदयामध्ये गार होईल किंवा आपोआप मूलाधार फिरायला लागेल, त्यावेळी तिकडे लक्ष द्यायचं, तोपर्यंत श्रीमातांना पाहायचं, वरती लक्ष. स्थिती आहे योगाची. पण श्रीमातांना आता नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं शिस्तीत लक्ष कुंडलिनीवरती, पाठीच्या मणक्यातून जाणवती ती वर येताना. 2 गाठी मारतो. तिसऱ्या वेळेला हाताबरोबर ती वर येते. शस्त्रांमधून वर काढून 3 गाठी मारतोय.
कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. लक्ष कवचावरती ठेवायचं. आता हात इकडे इकडे करतोय आपण 7 वेळा, त्यावेळेला लक्ष कवचावरती ठेवायचं, हातावरती नको. म्हणजे आपल्या भोवतानी कवच तयार होते, इकडे लक्ष पाहिजे. चैतन्याचं वलय, 7 चक्राचं 7 वलय, आणि त्या वलयाच्या आतमध्ये आपण सुरक्षित असल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही. म्हणून हे वलय, लक्ष कायम वलयाकडे ठेवायचं. तर उद्या आपण लक्ष कायम सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे उद्या, आणि आपल्या वलयावरती पण लक्ष केंद्रित करायचं आहे.